We'll continue the remaining part of the speech Learning from the West delivered by N.R. Narayan Murthy. Part first. Learning from the West. The role of Western values in contemporary Indian society is a subject on which I have pondered for years. This is extract of the original speech given by N.R. Narayan Murthy, and in this speech he wants to tell us Western values which are important to be followed by Indian society. He, being a businessman, he came across so many good Western values and he wants to that thing should be followed by Indians. आता भारतीय समाजामध्ये पाश्चिमात्य नैतिक मूल्य किंवा तत्व ह्यांचा आज काय रोल आहे किंवा भूमिका आहे यावर खूप वर्षापासून N.R. नारायण मूर्ती विचार करत होते. म्हणजे आज काय गरज आहे भारतीय लोकांना समाजामध्ये की जे काही पाश्चिमात्य देशांमध्ये चांगली तत्व आहेत ती अनुकरण करण्यासाठी योग्य आहेत ती कशी त्यांनी अनुकरणात आणली पाहिजेत ह्यावर पूर्ण विचार केलेला म्हणजे डीप थॉट पॉन्डर मीन्स डीप थॉट N.R. नारायण मूर्तींनी केलेला दिसतो. खूप वर्षापासून तो हा विचार करत आहे. I come from a company that is built on strong values. N.R. नारायण मूर्ती, तुम्हाला माहिती आहे स्पीच त्यांनी दिलेले म्हणून आलं की N.R. नारायण मूर्ती ते काय म्हणतात, I come from a company that is built on strong values. त्यांनी इन्फोसिस एस्टॅब्लिश केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण आपल्या भारतीय समाजामध्ये असलेले जे नीतिमूल्य आहेत ते अतिशय उत्कृष्टरित्या आपल्या कंपनीमध्ये वापरू शकतो. पण त्यासोबत त्यांच्याकडे जे कुणी फॉरेनर्स कामाला होते वेस्टर्न त्यातल्या त्यात म्हणजे पाश्चिमात्य देशातले जे लोक होते ते एकत्रित आले आणि त्यांच्यासोबतच त्यांची जी मूल्य होते ते पण त्यांनी त्या कंपनीमध्ये जोपासली. म्हणून इन्फोसिस ही काय आहे आज, इट इज बिल्ट ऑन स्ट्रॉंग व्हॅल्यूज. म्हणजे पाश्चिमात्य देशाचेही व्हॅल्यूज आणि इंडियन व्हॅल्यूज ह्या दोन्ही व्हॅल्यूजचं मिक्सचर आपल्याला दिसतं आणि मग खूप इम्प्रेशन प्रभाव ह्या पाश्चिमात्य देशातील तत्वांचा किंवा तिथल्या नीतिमूल्यांचा आपल्या कंपनीमध्ये पडला असं N.R. नारायण मूर्तींना वाटतं. Further, various stakeholders of our company, including employees, investors, customers, and vendor partners, come from across the globe. अतिशय विस्तृतपणे N.R. नारायण मूर्ती सांगतात की कोण कोण होतं माझ्या कंपनीमध्ये किंवा आहे माझ्या कंपनीमध्ये. Various stakeholders, the people who are interested in my company, then employees, इन्व्हेस्टर्स ज्यांनी गुंतवणूक केली आहे काम करतात काही लोक अशी आणि त्यानंतर कस्टमर्स ग्राहक आहेत किंवा वेंडर पार्टनर्स जे की भागीदार म्हणून आहेत भागभांडवलदार म्हणून आहेत. हे सगळे जगभरातून माझ्याकडे आले आणि एकत्र आल्यानंतर त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो. In this context, over the years, there are several aspects of the Western value system that I have come to appreciate. आणि इतक्या वर्षानंतर जेव्हा मी आज पाहतोय मागे वळून तेव्हा लक्षात येतं की हे वेस्टर्न व्हॅल्यू सिस्टम जे आहे ना म्हणजे पाश्चिमात्य देशातील जी नीतिमूल्यांची जी एक सिस्टम आहे जी यंत्रणा आहे त्यामध्ये मला खूप काही गोष्टी अनुकरणीय वाटल्या, त्यांची प्रशंसा करावी वाटली आणि मी निश्चितच ती केलेली आहे. मोरोवर अन ऑर्गनायझेशन इज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सोसायटी. मग इन्फोसिस ही यशस्वी होऊ शकते ह्या वेस्टर्न व्हॅल्यूजमुळं तर भारतीय समाजही यशस्वी होऊ शकतो. कारण कुठलीही ऑर्गनायझेशन इन्फोसिस सारखी ही कुणाचं प्रतीक असते किंवा कुणाचे रिप्रेझेंटेटिव्ह असते नेतृत्व करणारी असते तर समाजाचं भारतीय समाजाचं नेतृत्व कोण करते, इन्फोसिस. अँड सम ऑफ द लेसन्स दॅट आय हॅव लर्न फ्रॉम द वेस्ट रिगार्डिंग व्हॅल्यूज आर आय थिंक applicable to us as a nation. Here are some of them. आणि एक अनुभवी एक दृष्टा विजनरी म्हणून N.R. नारायण मूर्ती आपलं मत अतिशय प्रामाणिकपणे आपल्यासमोर मांडतात. ते म्हणतात की मला असं वाटतं की ह्या ज्या
वेस्टर्न देशातल्या व्हॅल्यूज आहेत ज्या अतिशय उत्कृष्ट आहेत, त्या आपल्या भारतीय समाजाला, आपल्या भारताला जर एक देश म्हणून लागू करण्यात आल्या तर निश्चितच भारतीय समाज, भारत हा विकसित होण्यावर राहणार नाही. तर हे ऐकून त्यांच्या लक्षात आले विजनरी असल्यामुळं, आणि त्यांनी आपल्यासमोर एकानंतर एक असे जे व्हॅल्यूज आहेत, वेस्टर्न व्हॅल्यूज आहेत, ज्या भारतीयांमध्ये नाहीत आणि त्या असणं आवश्यक आहे, ह्यासाठी त्यांचा आग्रह आपल्यासमोर मांडलेला आहे. अतिशय उत्कृष्ट हे स्पीच आहे. सो वन बाय वन वी विल लर्न ऑल दीज व्हॅल्यूज, वेस्टर्न व्हॅल्यूज स्पेशली, which we need to follow in Indian society to be successful in the world which is globalized one. So let us stop here. In the coming lecture we will continue with the same, and we will be reading all the Western values given by N.R. Narayan Murthy in his world famous speech. Thank you.